तर कार्यक्रम करताना मंडप कोणता लावला याच्यावर ठरायला लागलेले. आमच्या राजकारणामध्ये अनेक जरी पार्ट असले तर सर्वात महत्त्वाचा पार्ट जो असतो तो मंडपवाल्याचा असतो. घरात आमच्या लग्न कमी होतात, परंतु राजकीय जीवनामध्ये त्या मंडपवाल्याला वारंवार बोलवावं लागतं. आणि तो मंडपवाला न कळता न काही आमचा सदस्य होता, आमच्या पक्षाचा कार्यकर्ता कधी होतो ते आम्हालाही कळत नाही. सूत्रसंचालन करणाऱ्याने चांगलं पत्र वाचलं. त्याला असं वाटलं की सर्व ठिकाणी सारखंच असतं की काय. मी तर तिकीट मिळायच्या पहिल्या मंडपाला कोण लावायचं हे ठरवत असतो. आणि जे माझे मंडपवाले आहेत, मग तो विजय असेल की आमचा जाधव असेल, बाबा त्याला विचारून घे, एकही रुपया त्यांचा मी ठेवलेला नाहीये. मला माहिती आहे, एक तर चहावाल्याचा रुपया ठेवायचा नाही, दुसरा दाढी करणारा कटिंग करणाऱ्यावाल्याचा पैसा ठेवायचा नाही, आणि तिसरा महत्वाचा मंडपवाल्याचा पैसा ठेवायचा नाही. हे मोबाईलपेक्षा फास्ट लोकांमध्ये आपली बदनामी करतात. काही जणी ते आम्हाला कळतं आणि मला तर नेमकं सगळं कळतं. त्यांनी बोलताना हेही सांगितलं, खरं बोलणारा संजय, फक्त खरं बोलणारा संजयच या ठिकाणी आलाय, खोटं बोलणारा संजय